Hello friends, today we discuss the important article of the topic chemical bonding, and that article is nothing but MOT. It is called as the molecular orbital theory. Okay, actually in this topic we can discuss there are the different theories. Number first one, and it is nothing but the octet theory. Yeah, you can say that one is called as the octet rule. Okay, after octet theory you can discuss here that is the VBT, and that one is called as the valence bond theory. Valence bond theory ची आपली assumptions पण बाळांनो आपण घेतलेले आहेत. Valence bond theory is a important theory for the formation of a covalent bond in a molecule from the atoms. ओके, म्हणजे व्हीबीटी जे आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी, याच्यामधून आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, पण व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये परत आणखी काही प्रॉब्लेम्स आले, काही लिमिटेशन्स आहेत, आणि मग नवीन कन्सेप्ट आला हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला लोन पेअर आणि बॉन्ड पेअर असं पण आलं, आणि त्यांच्यामध्ये एक रिपल्शन आहे, तिथं आणखीन एक थेरी घेतली, अँड दॅट वन इज कॉल्ड एज द VSEPR. इट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. So according to this theory, you know very well, the repulsion between lone pair is greater than that of the lone pair bond pair is greater than that of the bond pair. ह्या तीन theories आपण घेतलेले आहेत. मग व्हीबीटी मध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, आणि मग ह्याच्यामध्ये समजून चला काही प्रॉब्लेम किंवा लिमिटेशन जे आहे ती लिमिटेशन्स आपण ओव्हरकम करायसाठी एक नवीन थेरी आली, अँड दॅट थेरी इज कॉल्ड एज द मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज द MOT. ऍक्च्युली MOT सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर MOT can be gives an idea about the formation of a molecular orbitals, and that molecular orbitals which can be formed from different atomic orbitals. म्हणजे आपण व्हीबीटी मध्ये आपण काय घेतलं तर आठवत असेल तर बघा, देर इज द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग इन दॅट वन SS ओव्हरलॅपिंग. आपण हायड्रोजन मोलिक्यूल बनवला आहे का नाही, मग हायड्रोजन मोलिक्यूलला काय घेतलं, 1s ऑर्बिटल या हायड्रोजनचं, 1s ऑर्बिटल या हायड्रोजनचं, मग दोघांच्या मध्ये ओव्हरलॅपिंग झालं आणि बॉन्ड तयार झाला, बरोबर आहे. मग त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं, आणि दॅट वन इज कॉल्ड द SS ओव्हरलॅपिंग. मग हे जे S ऑर्बिटल आहे त्याला आपण ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणतोय, हे एक S ऑर्बिटल आहे त्यालाही आपण ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणतोय. म्हणजे व्हीबीटी मध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल्स कॅन बी गेट्स ओव्हरलॅप विथ इच अदर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड, बरोबर आहे. पण मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी काय सांगते, तर व्हेन दीज टू ॲटॉमिक ऑर्बिटल विच कॅन बी मिक्स अप विथ इच अदर ॲट दॅट टाइम ऍक्च्युअली देयर इज द फॉर्मेशन ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे मोलिक्युलर ऑर्बिटल हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याला या थेरीमध्ये शिकायचा आहे. दॅट वन इज नथिंग बट द मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. ओके, सो व्हेन यू कॅन सी फर्स्ट वन, दिस थेरी विच कॅन बी पुट फॉरवर्ड बाय द टू सायंटिस्ट, अँड दॅट वन इज नथिंग बट द F. Hahn and R.S. Mulliken, and which can be later developed by the scientist R.I.E. Leonard and Charles Coulson. आता ही सायंटिस्टची नावं शक्यतो आपल्याला सीईटीला वगैरे विचारत नाहीत, लक्षात घ्या. आय थिंक तुम्हाला बायोलॉजीमध्ये कदाचित विचारत असतील, पण आपल्याकडं केमिस्ट्रीला जास्त करून कुठल्या सायंटिस्टची नावं विचारत नाही, त्यामुळे हे लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तरी हरकत नाही. ओके, आता आपल्याला या थेरीशी रिलेटेड काय घ्यायचं आहे, तर व्हेन यू कॅन कन्सिडर दिस मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी, विच वन इज द व्हेरी इम्पॉर्टंट विच एक्सप्लेन्स द पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर ऑफ ऑक्सिजन. आता हे जरा थोडंसं मी इथं रफ करून घेतो, लक्षात घ्या. मग आता आपण असं म्हटलं पॅरामॅग्नेटिक नेचर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द पॅरामॅग्नेटिझम अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ द डायमॅग्नेटिझम, हे आपल्याला माहिती पाहिजे. पॅरामॅग्नेटिक आणि दुसरं जे नेचर असतं दॅट वन इज कॉल्ड एज द डायमॅग्नेटिक नेचर. फक्त एका वाक्यात सांगतो की फक्त तात्पुरतं लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट आणि डिटेलमध्ये. व्हेन यू कॅन कन्सिडर इफ द गिवन सबस्टन्स इज द डायमॅग्नेटिक इन नेचर, ॲट दॅट टाइम द ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, नो एनी वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. If at least one unpaired electron is present, if there is the presence of unpaired electron, either 1, 2, 3 like that one, at that time it is called as the paramagnetic substance. म्हणजे जर दिलेल्या सबस्टन्स मध्ये किंवा दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये एक जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल ना, तर तो तुम्हाला कोणतं नेचर दाखवतो, पॅरामॅग्नेटिक. आणि ऑल इलेक्ट्रॉन्स आर जर का पेअर्ड असतील तर ऍट दॅट टाइम इट कॅन बी ऍक्सेस द डायमॅग्नेटिक इन नेचर. डायमॅग्नेटिक म्हणजे काय, तर इट कॅन बी रिपेल फ्रॉम मॅग्नेट.
म्हणजे विच इज वीकली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. लक्षात येतंय का बघा. आणि पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, तर इट इज स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड. लक्षात येतंय, म्हणजे त्याचं अट्रॅक्शन जास्त असणार आहे. म्हणजे जर का मॅग्नेटिझमकडे अट्रॅक्शन असेल तर पॅरामॅग्नेटिक, आणि मॅग्नेटिझम पासून रिपल्शन असेल तर डायमॅग्नेटिक. इथपर्यंत आयडिया क्लिअर. मग आता जर आपण असा विचार केला, सपोज फॉर एक्झाम्पल वी कॅन कन्सिडर द O2 मॉलिक्यूल. लक्षात घ्या, मग O2 मॉलिक्यूल म्हटलं तर आपल्याला माहिती आहे एक ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले, 16. इफ देयर आर द इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स यू कॅन से हियर ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. आपल्याला क्लिअर आहे ना, जर का 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर पेरिंग, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत पेरिंग, जर ऑड नंबर असेल तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मिळेल ना आपल्याला. म्हणजे थोडक्यात अकॉर्डिंग टू द व्हीबीटी व्हेन यू कॅन से हियर O2 molecule which can be having the total 16 electrons, and that O2 molecule is a diamagnetic in nature according to VBT. व्हीबीटी आपल्याला काय सांगते, ऑल इलेक्ट्रॉन्स सारखा येणार आहे, इव्हन नंबर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे डायमॅग्नेटिक नेचर आहे. पण ऍक्च्युअली ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे ना, हा O2 मॉलिक्यूल आहे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. लक्षात घ्या, म्हणजे देअर आर द 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन O2 मॉलिक्यूल, अँड दॅट थिंग कॅनॉट बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेअरी, विच कॅन बी व्हेरी इझिली एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ दिस मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. सो द मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. Molecular orbital theory can be gives an idea about the stability of that molecule. लक्षात घ्या, त्या मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी कशी आहे ती एक सांगते. दॅट मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी विच कॅन बी गिव्स अन अबाउट द बॉन्ड ऑर्डर ऑफ दॅट मॉलिक्यूल. सगळ्यात हा महत्वाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला सीईटीला सुद्धा याच्यावर भर जास्त आहे. लक्षात घ्या, बॉन्ड ऑर्डर आपण त्याच्याशी डिटेलमध्ये बोलणार आहे, ते एक एक पॉईंट क्लिअर करूया. म्हणजे तुम्हाला इथं स्टॅबिलिटी कळते, बॉन्ड ऑर्डर कळते, अँड मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी विच कॅन बी गिव्स अन आयडिया अबाउट द मॅग्नेटिक कॅरेक्टर ऑफ दॅट मॉलिक्यूल. मग मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत, सी 1 by 1. मग याच्यामध्ये याचे अझम्पशन्स काय आहेत, तर अगदी साधा आणि सिंपल आहे. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्हेन यू कॅन कन्सिडर इन अ बॉन्ड फॉर्मेशन देर आर द डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर इन्वॉल्ड. ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे कोणकोणती, तर एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल अँड एफ ऑर्बिटल. एफ ऑर्बिटलचा काही विचार करू नका बाळांनो, अगदी आपल्याला 11th पर्यंत फक्त एस आणि पीचंच ओव्हरलॅपिंग आहे, डीचं तुम्हाला 12thला आहे, त्यामुळे त्याचाही प्रश्न नाही. म्हणजे थोडक्यात एक असं आलं की एस ऑर्बिटल कॅन बी ओव्हरलॅप्स विथ एस ऑर्बिटल, दॅट इज कॉल्ड द एस एस ओव्हरलॅपिंग, यू नो व्हेरी वेल. एस ऑर्बिटल ओव्हरलॅप्स विथ पी, एस पी ओव्हरलॅपिंग. पी ऑर्बिटल ओव्हरलॅप्स विथ पी ऑर्बिटल, हा फील्ड सगळं आपण घेतोय, माहिती आहे आपल्याला. दॅट वन इज नथिंग बट द पीपी ओव्हरलॅपिंग. हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. मग मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये काय होतं, तर ॲट दॅट टाइम दॅट ॲटम विच कॅन बी कंबाईन विथ इच अदर, ॲट दॅट टाइम देयर इज अ फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल, बट इन दिस फॉर्मेशन ऑफ अ मॉलिक्यूल द डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स, हे AOS म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असं वाचायचं. लक्षात घ्या. सो डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स विच कॅन बी कंबाईन टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग आता डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटलचं मॉलिक्युलर ऑर्बिटल कसं होतं ते तुम्हाला पुढे आणखी मी एक्सप्लेन करणार आहे. हे लिहून ठेवलेलं आहे, ते व्यवस्थित बघा. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, दॅट मॉलिक्युलर ऑर्बिटल्स विच आर फॉर्म्ड बाय दिस LCAO मेथड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन? इट इज कॉल्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ॲटॉमिक ऑर्बिटल मेथड. LCAO काय म्हणायचं त्याला? लिनियर कॉम्बिनेशन ॲटॉमिक ऑर्बिटल मेथड. म्हणजे थोडक्यात काय, तर वी कॅन कन्सिडर देर आर द 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स विच कॅन बी मिक्सअप विथ इच अदर टू फॉर्म द मॉलिक्युलर ऑर्बिटल. At that time there are the 2 type of orbitals are formed. Number first one are called as the bonding molecular orbital and second one are called as the anti-bonding molecular orbital. म्हणजे हे आपल्याला ही माहिती पाहिजे. लक्षात घ्या. मग ही कशी तयार होतात, तर ती जी मेथड आहे त्याला म्हणायचं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, the mixing of atomic orbitals are carried out by 2 processes. Which are that one? There may be addition of atomic orbitals are carried out, या may be subtraction of atomic orbitals are carried out. मग तुम्ही म्हणाल की इथं मॅथमॅटिक्स तसं नाहीये. 2 ॲटॉमिक ऑर्बिटलची ऍडिशन म्हणजे दोघांच्या एनर्जीची एकदम ऍडिशन होईल आणि त्याच्यातून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल, किंवा कदाचित 2 ऑर्बिटलची सबस्ट्रॅक्शन जर झाली तर त्याच्यातून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल. 2 प्रोसेस आहेत, लक्षात घ्या. मग ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये नेमकं कसं होतं, तो सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कॅरी आउट द ऍडिशन at that time in that mixing process, that one what happens here, if the molecular orbital can be added with each other, at that time the orbital which are formed
दॅट आर कॉल्ड ॲज बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे मोलिक्युलर ऑर्बिटलची जर ऍडिशन झाली बाळांनो तर त्यांना म्हणायचं बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. आणि ही जी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल असतात का नाही, ही मात्र तुम्हाला एक लक्षात घ्या, ते स्टॅबिलिटी देतात. हे पहिल्यांदा क्लिअर करा. आणि यांची जी एनर्जी आहे का नाही, ती एनर्जी कमी असते. म्हणजे यांची एनर्जी कमी आहे तर हे स्टेबल असणार आहेत. म्हणजे बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल हे कधी तयार होतील तर बाय द ऍडिशन, यू कॅन से द ऍडिशन प्रोसेस, या यू कॅन से बाय ऍडिशन मिक्सिंग ऑफ दॅट ॲटॉमिक ऑर्बिटल देर इज द फॉर्मेशन ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. इथपर्यंत आयडिया क्लिअर होते. एक एक पॉईंट क्लिअर करा. आता मी इथं लिहिलंय, समजून चला साय बी. आता हे साय म्हणजे काय तर इट इज नथिंग बट द वेव्ह फंक्शन. आता वेव्ह फंक्शन म्हणजे काय तर ऍक्च्युअली वेन कॅन कन्सिडर द स्क्रॉडिंजर इक्वेशन, इन दॅट स्क्रॉडिंजर इक्वेशन देर इज द वन टर्म अँड इट इज कॉल्ड ॲज अ वेव्ह फंक्शन अँड दॅट वेव्ह फंक्शन विच कॅन बी इंडिकेटेड बाय द लेटर साय. That one is nothing but this wave function can be gives an idea about the more finding of electron in that orbital. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन नेमका कुठं मिळेल लक्षात घ्या, त्याची जागा कोणती असणार आहे, त्याची एनर्जी किती आहे, हे सांगायचं काम हे वेव्ह फंक्शन करतं. आपल्याला स्क्रॉडिंजर इक्वेशनची गरज नाही, लक्षात घ्या. तुम्हाला फिजिक्समध्ये किंवा कदाचित केमिस्ट्रीच्या आणखी पुढच्या भागामध्ये येईल, पण आपल्याला 11th ला त्यांनी दिलेलं नाही, तर त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त आपण काही डोक्याला त्रास करून घेण्याचा अर्थ नाही. हे पहिल्यांदा क्लिअर करा. फक्त आपल्याला काय डोक्यात ठेवायचं आहे की धिस वेव्ह फंक्शन, हा बी म्हणजे काय तर बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. हे कसं तयार होतं तर that is the wave function of A atomic orbital plus wave function of B atomic orbital. म्हणजे आपण इथं दाखवलं. म्हणजे बघा, जर का हे A ऑर्बिटल आहे, हे बी ऑर्बिटल आहे, दोघांचं मिक्सिंग झालं, दोघांची ऍडिशन झाली, तर तिथं एकच ऑर्बिटल तयार झालं. त्याच्यामध्ये आपल्याला असे 2 सेंटर्स मिळाले. आलं का लक्षात. आणि म्हणून याला मोलिक्युलर ऑर्बिटलला याला काय म्हणायचं तर बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, साय बी, हा स्मॉल बी लक्षात घ्या. दॅट वन इज नथिंग बट द बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल विच वन इज द स्टेबल वन अँड विच वन कॅन बी हॅव्हिंग द लोएस्ट एनर्जी दॅन दॅट ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल. फॉर एक्झाम्पल बघा इथं दिलाय. म्हणजे धिस वन इट इज द ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ अ ए. लक्षात आलं. म्हणजे वेव्ह फंक्शन ऑफ ए, हे एक ॲटॉमिक ऑर्बिटल ए ॲटमचं आहे. समजून चला हे बी ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. ओके, दोघांच्याच मिक्सिंग झालं, ऍडिशन झाली, तर त्याच्यामध्ये जे तयार होईल ते इथं खाली आलं. म्हणजे या दोघांच्या एनर्जीपेक्षा ह्या बॉन्डिंगची एनर्जी कमी आली बाळांनो. म्हणजे इथं जे ऑर्बिटल तयार झालं त्याला म्हणायचं बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. आलं लक्षात. सो धिस प्रोसेस इट इज द ऍडिशन प्रोसेस. इफ यू कॅन से हियर बाय सबस्ट्रॅक्शन मिक्सिंग, म्हणजे इफ यू कॅन से देर इज द सबस्ट्रॅक्शन ऑफ दॅट atomic orbitals can be carried out. At that time the orbital which can be formed, molecular orbital, it is called as a anti-bonding molecular orbital. त्याला म्हणायचं अँटी बॉन्डिंग. आणि अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल विच कॅन बी गिव्स अ अनस्टॅबिलिटी टू दॅट वन. अनस्टॅबिलिटी मिळते आणि एनर्जी याची कशी असते जास्त असते ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा. बघा ही 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. मग ही 2 ॲटॉमिक ऑर्बिटल जर समजा सबस्ट्रॅक्शन झाली तर इथं वर एक ऑर्बिटल तयार होतं, त्याला आपण साय ए, म्हणजे इथं आलं बघा साय ए, इट इज द अँटी बॉन्डिंग. स्मॉल ए म्हणजे अँटी बॉन्डिंग, स्मॉल बी म्हणजे बॉन्डिंग. लक्षात आलं का. म्हणजे याला म्हणायचं बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज द BMO, असं पण आपल्याला पुस्तकात दिले, बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. अँड धिस वन इट इज द अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, त्याला AMO असं दिलेलं आहे, अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. मग अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल मध्ये आपण काय केलं सबस्ट्रॅक्शन. दॅट इज द वेव्ह फंक्शन ऑफ ए, कॅपिटल ए ॲटॉमिक ऑर्बिटल मायनस वेव्ह फंक्शन ऑफ बी. आता मायनस जर केलं तर ते एकत्र नाही आलं बघा, दोघांच्या पासून सेपरेट झालं. म्हणून हे जे तयार झालं याला म्हणायचं साय ए, स्मॉल ए, दॅट इज द अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ही सगळी इंट्रोडक्शन आहे याची, हे काय पॉस्युलेट्स किंवा अझम्पशन्स आहेत. आपल्याला एक समजलं पाहिजे की मोलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये काय करायचं आहे तर देर इज द कॉम्बिनेशन ऑफ दॅट ॲटॉमिक ऑर्बिटल्स कॅन बी कॅरीड आउट अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ 2 टाइप्स ऑफ मोलिक्युलर orbital. Which are that one? Number first one is the bonding molecular orbital, okay, which having lowest energy, and second one is the anti-bonding molecular orbital which can be having the greater energy.
आता याच्यामध्ये पण कसं असतं सांगतो तुम्हाला, एक लक्षात घ्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल इथं जरा थोडंसं पाहिजे तर ह्या सगळ्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला आणखीन परत त्याच्याशी रिलेटेड लक्षात येईल, किंवा अगदी सुरुवातीला व्हिडिओला स्क्रीनशॉट काढला असेल तर वेल अँड गुड. ओके, आता इथं काय होतं सांगतो. समजा चला बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल आहे का नाही, तर वेन यू कॅन से हियर ऍक्च्युअली in short, there are the three types of molecular orbitals. Which are that one? First one is the bonding molecular orbital. Second one is the anti-bonding molecular orbital. And third one is non-bonding orbitals. लक्षात घ्या. पण नॉन बॉन्डिंग ऑर्बिटलचा कन्सेप्ट आपल्याकडे 11th ला नाहीये. आपण 11 साठी ते पहिल्यांदा क्लिअर करूया, मग सीईटी साठी आपण वेगळा व्हिडिओ तयार करूया. लक्षात घ्या. आता इथं नॉन बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल जे असतात का नाही, दॅट कॅन बी आर नथिंग बट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट ऑन दॅट ॲटम. म्हणजे आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण NH3 घेतला, आठवत असेल तर बघा अमोनिया लिहिलाय आपण याच्या अगोदर, बरोबर आहे. तर अमोनिया मधल्या नायट्रोजनवर एक लोन पेअर असते, बरोबर आहे. किंवा साधं सिंपल एक्झाम्पल घ्या, समजून चला आपण हायड्रोजन फ्लोराईड लिहिलं HF, तर अकॉर्डिंग टू द ऑक्टेट थेरी यू नो व्हेरी वेल फ्लोरीन कॅन बी हॅव्हिंग कंप्लीट ऑक्टेट. मग ह्या ज्या 3 लोन पेअर आहेत का नाही, दॅट आर नथिंग बट द नॉन बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. ते नॉन बॉन्डिंग मध्ये जातं. पण ह्या नॉन बॉन्डिंगचा आपल्याकडे 11th ला आता तरी रेफरन्स नाही, तर त्याचा काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मग बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल हे काय आहे, तर याच्यामध्ये परत आणखीन 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द सिग्मा अँड सेकंड वन इज नथिंग बट द पाय बॉन्ड. लक्षात घ्या. म्हणजे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड असे 2 आपल्याला, सिग्मा मोलिक्युलर ऑर्बिटल आपण म्हणूया आणि पाय मोलिक्युलर ऑर्बिटल, अशी 2 मोलिक्युलर ऑर्बिटल मिळतात. ओके, याच्यामध्ये समजून चला फॉर एक्झाम्पल गंमत कशी आहे बघा. जर बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल असेल तर सिग्मा असं म्हणायचं, आणि अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल असेल तर त्याला सिग्मा स्टार म्हणायचं. म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला स्टार दिसेल, इथं जरा लक्षात येईल बघा थोडंसं, ज्याच्यावर तुम्हाला स्टार दिसतंय इट इज नथिंग बट द अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. ओके, आणि जर फक्त सिग्मा लिहिलं असेल तर इट इज द बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे याची एनर्जी कमी असणार आहे या मोलिक्युलर ऑर्बिटलची, याची एनर्जी जास्त असणार आहे. समजून चला फक्त पाय लिहिलं, पाय, तर त्याला म्हणायचं बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, आणि जर पाय स्टार लिहिलं तर त्याला म्हणायचं अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. एक एक पॉइंट क्लिअर होतोय का बघा बाळांनो. म्हणजे जर स्टार दिला ना तर मग मात्र काय होणार आहे, तर दॅट आर नथिंग बट द अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. मग आता ही मोलिक्युलर ऑर्बिटल्स कशी तयार होत आहेत, सो सी वन बाय वन. सपोज फॉर एक्झाम्पल फ्रेंड यू कॅन कन्सिडर हियर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दॅट मोलिक्युलर ऑर्बिटल्स. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं, तर आपल्याला आता एक एक पॉइंट क्लिअर करूया आपण. समजून चला फॉर एक्झाम्पल, according to the above principle in structure of atom you can be studied that one, the electronic configuration for a atom. बरोबर आहे. आपल्याला एखाद्या ॲटमचं किंवा एखाद्या इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण कसं लिहितो, तर आठवत असेल तर बघा, फर्स्ट वन आपण काय लिहितो 1s, मग किती 2 इलेक्ट्रॉन्स मॅक्सिमम. आफ्टर दॅट 2s, देन 2p, देन 3s, then 3p. After that one 4s, then 3d, like that one. असं आपण कॉन्फिगरेशन, मग इथं 2 असेल, इथं 6 असेल, व्हॉट एव्हर. मग जेवढे तुमच्याकडे इलेक्ट्रॉन ज्या इलेमेंटमध्ये इलेक्ट्रॉन किंवा ॲटॉमिक नंबर आहे तेवढं तुम्ही त्याचं काय लिहिता, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो दिस वन इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर व्हॉट आय से दॅट ॲटम, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दॅट गिव्हन इलेमेंट. ओके, आता जर तुम्हाला एमओटी मध्ये म्हणजे मोलिक्युलर ऑर्बिटल थेअरीचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहायचं आहे तर मग ते कसं लिहायचं हे लक्षात घ्या. ही ऑर्बिटल्स एकदा तुमच्या लक्षात आली ना की मग काही प्रॉब्लेम नाही. आता समजून चला फॉर एक्झाम्पल आपण काय म्हटलं, अकॉर्डिंग टू मोलिक्युलर ऑर्बिटल व्हॉट हॅपन्स हियर, दॅट ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओके कंबाइन्स विथ इच अदर टू प्रोड्यूस मोलिक्युलर ऑर्बिटल. मग ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होईल, मग कदाचित ऍडिशन होईल किंवा सबस्ट्रॅक्शन होईल, व्हॉट एव्हर. जर ऍडिशन झाली तर मग मात्र त्यांचं इथं काय होणार आहे, बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, आणि जर सबस्ट्रॅक्शन झाली तर मात्र काय होणार, अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी डायग्राम आपण काढली त्याची रफली इथं घेऊया. दिस इज द ॲटॉमिक ऑर्बिटल, दिस वन इज ऑल्सो ॲटॉमिक ऑर्बिटल. लक्षात येतंय का बघा. त्याच्यापासून तुम्हाला हे काय मिळालं, तर बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, हे झालं बॉन्डिंग. आणि इकडे जर गेला तर तुम्हाला काय मिळालं, तर इट द अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. बरोबर आहे. मग बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे. मग आता समजून चला, ॲटॉमिक ऑर्बिटल माझ्याकडे कोण आहे, 1s आहे, इकडे कोण आहे, 1s आहे.
म्हणजे मी हायड्रोजनचे आपण डायग्राम काढणार आहे त्यावेळेस आणखी तुमच्या लक्षात येईल. लक्षात घ्या, हे 1s आहे, इकडं 1s आहे, इकडं पण 1s आहे, म्हणजे समजून चला इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे. बरोबर. मग हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं, तर हायड्रोजन हॅव्हिंग atomic number 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द 1s1. That one is nothing but this hydrogen contains 1 unpaired electron. This hydrogen also contains 1 unpaired electron. इथं आता लक्षात घ्या. According to VBT, when you can say here, the one hydrogen atom overlaps with another hydrogen atom. At that time, what happens here? The spin of that electron must be opposite. आपण म्हटलंय पॅरलल स्पिन असेल तर रिपल्शन होईल. आठवतंय का बघा, बॉन्ड कॅनॉट बी फॉर्म. तसं इथं नाहीये. मोलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये याची पण मी प्लस हाफ दाखवली, याची पण प्लस हाफ दाखवली, असू देत, काय प्रॉब्लेम नाही. बट व्हेन द ऍडिशन ऑफ दिस टू कॅन बी कॅरीड आउट, ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, बाय द ऍडिशन द बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल इज फॉर्म अँड दॅट वन इज कॉल्ड एज द सिग्मा 1s. म्हणजे आपण जर 1s घेतलं, आता लक्षात घ्या, मग आपण डायग्राम मध्ये क्लिअर करूया याच्याबद्दल. जर 1s ऑर्बिटल आणि दुसऱ्याचंही 1s आहे तर दोन मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. कोणती? सिग्मा 1s अँड सिग्मा स्टार 1s. लक्षात घ्या, म्हणजे 1s atomic orbital, then you can be added, yeah, you can say subtracted with 1s atomic another orbital. At that time there are the two types of molecular orbitals are formed. Which are that one? सिग्मा 1s अँड सिग्मा स्टार 1s. लक्षात येतंय? इथपर्यंत आयडिया क्लिअर? तसं जर आता इथं तुम्ही 2s घेतलं असतं, सपोज फॉर एक्झाम्पल 2s, तर तुम्हाला परत दोन ऑर्बिटल मिळणार. हे एक आणि हे एक आहे ना, कारण याच्यामध्ये हे एक ऑर्बिटल आहे, हे एक ऑर्बिटल आहे. 1 अधिक 1 2 ऑर्बिटल मिळाली. लक्षात येतंय का बघा, 1 अधिक 1 2 ऑर्बिटल मिळाली, 1 अधिक 1 2 ऑर्बिटल मिळाली. म्हणजे 2s प्लस 2s घेतलं तर काय मिळणार? सिग्मा 2s. आणि अँटीबॉन्डिंग मध्ये कोणतं मिळणार? सिग्मा स्टार 2s. पटतंय? ही मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरीची एकदा गंमत लक्षात आली ना, तुम्हाला खरं सांगतो खूप सोपे, काहीही अवघड नाही बाळांनो. ओके, आता समजा प्रॉब्लेम कुठं येणार आहे माहिती काय? इथं येतो. When you can consider in P subshell, what happens here? There are the 3 orbitals. Which are that one? If you can say 2 second P cell, that is the 2px, 2py and 2pz. अशी आपल्याला 3 आहेत. म्हणजे इथं समजून चला ही अशी बाळांनो 3 आहेत. बरोबर. इफ यू कॅन से दिस वन इट इज द 2p, that is the 2px, 2py and 2pz. Similarly here also there are the 3, that is the 2p. मग आता इथं हे 3 आहेत आणि हे 3 आहेत. मग 3 आणि 3 अशी जर घेतली तर टोटल ऑर्बिटल किती होणार? तर 6 मोलिक्युलर ऑर्बिटल मिळणार आहेत आपल्याला. गंमत बघा. मग ह्या 6 मध्ये मग आपण इथं बघा, समजून चला हे 3 आहेत, प्लस इथं खाली लिहिले 2px प्लस 2py, सॉरी 2px 2py 2pz. मग यांची जर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन झाली तर तुम्हाला ही 6 मोलिक्युलर ऑर्बिटल मिळणार आहेत. आता इथं लक्षात काय ठेवायची? फर्स्ट वन, when you can consider in P subshell, what I say, कारण मोलिक्युलर ऑर्बिटल थेअरी मध्ये अगदी मी तुम्हाला थेअरीच्या डिटेलमध्ये घेऊन जात नाही. 11th ला त्याची गरज नाही. आपल्याला जेवढी गरज आहे ती पहिल्यांदा समजून घ्या. एकदा ते समजलं की मग डीप मध्ये जा. अभ्यास करताना जे सोपं आहे, जे लक्षात राहतंय ते पहिल्यांदा क्लिअर करायचं आणि त्याच्यानंतर मग जरा जे अवघड आहे ना त्याच्याकडे जायचं. एकदमच अवघड घेतलं तर मग मात्र मोठा घास खाल्ल्यानंतर ठसका जागून आपला जीव जाईल. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण छोटं छोटं करायचं. मग आता इथं काय केलंय तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण इथं नोडल पेन आहे, सेंटर ऑफ सिमेट्री, अशा भरपूर काही काही गोष्टी आहेत. ह्या सगळ्यामध्ये न जाता मी डायरेक्ट तुम्हाला सांगतोय, याच्यामधला जो 2pz आहे का नाही याच्यावर लक्ष द्यायचं. जसं इथं 1s ला सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s, 2s ला 2s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, तसं 2pz ला काय करायचं? सिग्मा 2pz आणि सिग्मा स्टार 2pz. म्हणजे pz ऑर्बिटल आहे का नाही, ते pz ऑर्बिटलला काय करायचं? सिग्मा बॉन्ड द्यायचा. म्हणजे सिग्मा 2pz आणि सिग्मा स्टार 2pz. कळलं का बघा? कारण आपल्याला माहिती आहे पी ऑर्बिटल मध्ये दॅट इज द फेस टू फेस ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्ड इज फॉर्म अँड लॅटरल ओव्हरलॅपिंग पाय बॉन्ड इज फॉर्म. आठवलं का? म्हणजे पीझेड आपल्याला पुस्तकात दिलंय त्याप्रमाणे जाऊया, चेंज मी करत नाहीये. मग पीझेड ऑर्बिटल मध्ये जर का समजा फेस टू फेस ऍक्सियल ओव्हरलॅपिंग झालं तर मग मात्र तिथं 2 ऑर्बिटल येतात, सिग्मा 2pz आणि सिग्मा स्टार 2pz. याच्यामध्ये मनात आणायचं नाही मग सर मी px ला केलं तर चालेल का?
चालतं, पण त्याच्यामध्ये जास्त आपण टेन्शन नाही घ्यायचं. आपण पीझेड वरच कॉन्सन्ट्रेट करायचं, म्हणजे आपल्या डायग्राम चुकणार नाहीत. लक्षात आलं? म्हणजे 2pz प्लस 2pz, तर आपल्याला दोन ऑर्बिटल्स मिळाली, सिग्मा 2pz, सिग्मा स्टार 2pz. दिस इज द बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, दिस इज द अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. ओके, आता गमत इथं आहे बघा. समजा 2px प्लस 2px, असं कधी करायचं नाही, याचं 2px आणि त्याचं 2py नाही. मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असताना त्यांची एनर्जी सेम पाहिजे. तुम्ही म्हणाल की सर मग px py pz ची सेम आहे, पण त्यातल्या त्यात परत आणखी त्याची सेंटर ऑफ सिमेट्री, ऍक्सिस ऑफ सिमेट्री सगळं आहे. म्हणजे याच्यामध्ये ह्याचं 2px घेतलं तर याचं पण 2pxच घ्या. मग हे 2px जर एकत्र आलं तर मात्र तुम्हाला ही दोन ऑर्बिटल्स मिळतील. कोणती? इथं लक्षात घ्या, पाय 2px and pi star 2px. These are the orbitals when you can say the electron can be enters in this orbital, at that time there is the pi bond can be formed. म्हणजे आपल्याला px शी रिलेटेड कोणती दोन ऑर्बिटल मिळाली? पाय 2px, पाय स्टार 2px. बरोबर. तसंच 2py ला काय मिळालं? पाय 2py and पाय स्टार 2py. म्हणजे याचा अर्थ असा की हे बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहेत आणि जिथं स्टार आहे ना, दॅट आर द अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी, अँटी बॉन्डिंगची एनर्जी जास्त. लक्षात येते का बाळांनो? बघा, आणि म्हणून आपल्याला याप्रमाणे हे ऑर्बिटल्स पार्ट पाहिजेत. मग आता ही ऑर्बिटल कशी पार्ट करणार? साधा आणि सिंपल आहे. जर 1s आहे, सिग्मा 1s खाली येईल, सिग्मा स्टार 1s वर येईल. लक्षात घ्या, डायग्राम मध्ये आणखीन क्लिअर होईल. 2s आहे, सिग्मा 2s खाली येईल, सिग्मा स्टार 2s वर येईल. लक्षात आलं? आता 2px 2py 2pz, इकडं 2px 2py 2pz. मग आपल्याला काय सांगितलं? pz पासून काय मिळेल? सिग्मा 2pz आणि त्याचं काय होईल? सिग्मा स्टार 2pz. बरोबर आहे. आणि 2px आणि 2py चं काय होईल? पाय 2px पाय 2py आणि वर काय येईल? पाय स्टार 2px पाय स्टार 2py. आलं लक्षात? मग यांची एनर्जी कमी जास्त कुणाची कशी असते, ती सिक्वेन्स कशी असते ती हे बघा. इथं खरी तुमची मोलिक्युलर ऑर्बिटल थेअरीच्या सगळ्या डायग्राम इथं बसतात. लक्षात घ्या. मग आता इथं काय करायचं? सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल, व्हेन द that molecule which can be having atomic number up to 14. atomic number up to 14 म्हणजे काय? तर आपल्याला टोटल 10 डायग्राम्स घ्यायचे आहेत. If you can say for our syllabus, the homonuclear diatomic molecule. homonuclear म्हणजे काय? तर that is nothing but the H2. म्हणजे एक हायड्रोजन दुसरा पण हायड्रोजनच आहे. लक्षात घ्या, याला होमोन्यूक्लिअर म्हणायचं. ओके. आणि समजून चला, फॉर एक्झाम्पल एक कार्बन आणि दुसरा ऑक्सिजन घेतला तर याला हेटेरोन्यूक्लिअर डायटॉमिक मोलिक्युल. डायटॉमिक म्हणजे देर आर द टू ॲटम्स. For our syllabus, only diatomic molecular orbital theory diagrams are there. लक्षात घ्या. मग आपल्याला हेटेरो न्यूक्लिअर डायटॉमिक मोलिक्युलच्या डायग्राम 11th ला नाहीयेत, पण सीईटी साठी, जेई साठी किंवा नीट साठी तुम्हाला या सुद्धा डायग्राम कराव्या लागतील आणि खूप सोपे आहेत. आपण नंतर या डायग्रामशी रिलेटेड मी बोलणार आहे, काळजी करू नका. ओके. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? तर H2 नंतर काय येईल? तर He2. लक्षात घ्या. नंतर काय येईल? Li2. नंतर काय येईल? तर Be2. मी काय करतोय? ॲटॉमिक नंबर 1 2 3 4 यांचे काय बनवतोय? तर दॅट आर नथिंग बट द डायटॉमिक मोलिक्युल. नंतर काय येईल? B2, नंतर C2 आणि नंतर N2. इथपर्यंत मी का आलो? सॉरी. तर ॲट दॅट व्हॉट हॅपन्स हियर? दॅट इज द हायड्रोजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 1. 1 + 1 there are the 2 electrons. number of electrons इथं किती येईल? 2 + 2 4, इथं 6. लक्षात येतंय का? बघा, एकाचा बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, 2 आहेत म्हणजे 8, नंतर 10, इथं 12 आणि इथं काय आलं? 14. अप टू धिस वन, दॅट इज नथिंग बट अप टू द ॲटॉमिक नंबर 14. व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ दॅट मोलिक्युलर ऑर्बिटल? हे डोक्यात पाहिजे. लक्षात घ्या. जर का ॲटॉमिक नंबर 14 पर्यंत आहे ना, तर याप्रमाणे सिक्वेन्स आपण लक्षात ठेवायचा. लक्षात घ्या. आणि जर त्याच्या पुढे गेला, समजून चला, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन नंतर काय येतं? तर दॅट वन नथिंग बट द O2, नंतर F2 आणि लास्ट वन काय? Ne2. ॲटॉमिक नंबर 8 9 आणि 10 आहे. आता याचा 8 एकाचा म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले? 16. याचा 9 म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स 18. याचा एकाचा 10 आहे, टोटल इलेक्ट्रॉन्स 20. दॅट इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर 15 ऑर ग्रेटर दॅन 15. दॅट इज द फ्रॉम अँड अबाव ॲटॉमिक नंबर 15. मग जर का 14 पर्यंत असेल तर ही सिक्वेन्स, आणि त्या टोटल इलेक्ट्रॉनची संख्या 15 झाली किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाली तर ही सिक्वेन्स आहे.
लक्षात घ्या, सिक्वेन्स मध्ये फरक कुठं आहे तेवढं बाळांनो लक्षात घ्या. सी फर्स्ट वन, इथं सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s मी दोन्ही पण दाखवतोय सेम आहे. सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s दोन्ही सेम आहे. इथपर्यंत प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं का बघा. म्हणजे ज्या वेळेस आपण त्याच्या डायग्राम काढणार आहे का नाही, त्या डायग्राम मध्ये थोडंसं लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल पटकन आता इथं घेतो. इफ यू कॅन कन्सिडर दिस इज द 1s, दिस इज ऑल्सो 1s, ऍट द टाइम व्हॉट हॅपन्स हियर, दिस वन इज द सिग्मा 1s अँड यू कॅन से हियर दिस वन इट इज द सिग्मा स्टार 1s. हे असं आलं. लक्षात घ्या, मी रफ डायग्राम काढतोय. इथं जर 2s आहे आणि इथं पण 2s आहे, तर मग इथं काय मिळेल आपल्याला, सिग्मा 2s आणि इथं काय मिळेल आपल्याला, तर दॅट इज द सिग्मा स्टार 2s. ही प्रोसेस आहे बघा इथपर्यंत आली. याचीही बरोबर आहे आणि याचीही बरोबर आहे. म्हणजे 1s आणि 2s ला ही तुमची ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत आणि हे काय मोलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. हे बॉन्डिंग, हे अँटी बॉन्डिंग, हे बॉन्डिंग, हे अँटी बॉन्डिंग. लक्षात आलं. आता फरक कुठं आहे, सी फर्स्ट वन. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इन 2p कंडिशन, px py pz, px py pz. okay, there are total 6 orbitals. What happens here, suppose for example to this one the orbitals which are formed total 6, म्हणजे खाली इथं 3 ऑर्बिटल्स असणार आहेत. मग याच्यामध्ये इथं बघा समजून चला, हे एक आलं आणि त्याच्यानंतर हे इथं असे 2 आले ज्यांची एनर्जी सेम आहे. त्याच्यानंतर हे इथं 2 असतात. लक्षात घ्या. आणि वर इकडं मात्र काय आलं, एक आलं. इथं सिक्वेन्स लक्षात घ्या बाळांनो कसे आहे बघा. जर ॲटॉमिक नंबर समजून चला 14 पर्यंत असेल, तर मग इथं काय पाय 2x पाय 2py, म्हणजे इथं एक नाही येणार. त्यांचं कसं येईल, तर हे बघा हा फरक इथं आला. लक्षात घ्या, माझ्याकडनं डायग्राम पहिली ही दुसरी झाली, काय हरकत नाही. मग आता हे बघा इथं हे 2 आले, आलं का लक्षात बघा. त्याच्यानंतर इथं हे 1 आलं, त्याच्यानंतर इथं हे 2 गेले आणि शेवटी इथं हा 1 आला. म्हणजे आता जरा थोडंसं डोकं चालवा बघा. लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट हॅपन्स हियर, इफ यू कॅन से हियर दॅट वन इज नथिंग बट द मोलिक्युलर ऑर्बिटल विच कॅन बी हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर अप टू 14. 14 पर्यंत असेल तर मग अशी आपण सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s ते घेतलं. आता इथं बघा काय झालं, त्याच्यानंतर पाय 2px इज इक्वल टू पाय 2py, म्हणजे हे जे ऑर्बिटल आलं ना दॅट इज द पाय 2px अँड पाय 2py अँड धिस वन इट इज नथिंग बट द सिग्मा 2pz. हे कधीपर्यंत येणार आहे हे समजून घ्या. तर हे बाळांनो येणार ॲटॉमिक नंबर 14 पर्यंत. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ॲटॉमिक नंबर 14 पर्यंत. लक्षात आलं का बघा. आणि इकडं पुढे गेला तर परत कोण आहे, तर दॅट इज द पाय स्टार 2px अँड दिस वन इज द पाय स्टार 2py आणि हे कोण आहे, तर दॅट इज द सिग्मा स्टार 2pz. ही सिक्वेन्स लक्षात घ्या. हे बघा ही. आणि इथं जर आला ॲटॉमिक नंबर 15 या अबाव 15, मग मात्र कंडिशन कशी आहे, तर सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s आणि त्याच्यानंतर कोण आहे बघा. हे बघा इथं आलं सिग्मा स्टार 2s, मग कोण आहे, तर सिग्मा 2pz आहे. इथं 2 आहेत, इथं 1 आहे. हा फरक आहे. सिग्मा 2pz नंतर कोण आहे, तर धिस वन इज द पाय 2px अँड पाय 2py. इथं 2 इथं 1 आहे, इथं 1 इथं 2 आहेत. लक्षात येतंय का बघा. आता परत इथं कोण आहे, वरची सिक्वेन्स तीच आहे. वरच्या सिक्वेन्स मध्ये काहीच फरक नाही, पाय स्टार 2px अँड पाय स्टार 2py आणि परत कोण आहे, तर धिस वन इज द सिग्मा स्टार 2pz. म्हणजे या सिक्वेन्स मध्ये प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम बाळांनो कुठं आहे, तर फक्त आणि फक्त लक्षात घ्या, या बघा ह्या बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटलच्या सिक्वेन्स मध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्हाला मी परत आणखीन जीव तोडून का सांगतोय, लक्षात घ्या. हा एकदा सिक्वेन्स तुमच्या लक्षात बसला ना, तर डायग्राम तुम्हाला काढायची पण गरज पडणार नाही. सीईटी साठी डायग्राम नाही काढायची. 11th ला तुम्हाला डायग्राम एक वेळ विचारतील परीक्षेला, पण सीईटीला नाही. आता मग फरक कुठं आहे बघा. इथं आपण दिले नाही, इथं आहे. म्हणजे अप टू द ॲटॉमिक नंबर 14 पर्यंत जर ॲटॉमिक नंबर असेल तर लक्षात कसं ठेवायचं, मग परत पण कन्फ्युजन होऊ शकतं ना. तर याच्यामध्ये काय करायचं एका वाक्यात सांगतो. वरचा सिक्वेन्स काय, इथं 2 1 आहे, इथं 2 1 स्टारला, इथं पण काय 2 1 आहे, काय प्रॉब्लेम नाही.
बघा लक्षात घ्या. पण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलला जर का ॲटॉमिक नंबर 14 आहे तर खाली 2 त्याच्यावर 1, मला याच्याबद्दल बोलायचं आहे. आणि जर 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर खाली 1 त्याच्यावर 2. डोक्यात आलं का? म्हणजे ॲटॉमिक नंबर अप टू 14 असेल तर मग मात्र माझा फॉर्म्युला काय झाला, तर 2 1 धिस 1 2 1 देन 2 1. नाहीतरी आता 2021 चालूच आहे ना. लक्षात घ्या. लक्षात येतंय का बघा. आणि जर ॲटॉमिक नंबर टोटल आपण मॉलिक्युलचा घेतोय 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर फरक कुठं पडला बघा, 1 2 आणि परत 2 1. मी याच्याबद्दल विचारच करत नाही, तुम्हाला मी खरं सांगतो, कारण वरचं सेमच आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. मग मला जर लक्षात ठेवायचं आहे तर बाळांनो काय लक्षात ठेवायला लागेल, जर ॲटॉमिक नंबर अप टू 14 असेल तर 21 म्हणजे 2 1 2 1. लक्षात येतंय का बघा. आणि ॲटॉमिक नंबर 15 या अबव 15 असेल तर 1 2. मी काय म्हटलं लक्षात आलं का, 1 2 म्हणजे खाली 1 1 म्हणजे कोण, सिग्मा 2pz. 2 म्हणजे कोण, पाय 2px पाय 2py. लक्षात घ्या. आणि इकडं जर 2 1 म्हणजे कोण आलं, खाली पाय 2px पाय 2py. लक्षात येत आहे. आणि वर 1 सिग्मा 2pz. याचा प्रॉब्लेम नाहीये. आणि म्हणून हे कॉन्फिगरेशन जर एकदा तुमच्या डोक्यात बसलं ना तर डायग्राम काढायला काहीही अवघड नाही. मग इलेक्ट्रॉनचं फिलिंग बाळांनो गेल्या वर्षी शिकलाय ना तुम्ही, की एक इलेक्ट्रॉन असेल समजा 2px 2p. आता इथं सुद्धा फिलिंग करताना एकदम ह्याच्यात 2 नाही घालायचे. दॅट फिलिंग कॅन बी कॅरीड अकॉर्डिंग टू हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. याच्यामध्ये एक घालायचा, परत दुसरा इथं, तिसरा इथं, मग चौथा इथं. आता इथं एक, आता कोण नाही, इथंच पेरिंग येईल. लक्षात आलं का बघा. तसं इथं पण आहे, समजून चला. इथं एक, इथं एक, इथं तिसरा, इथं चौथा. आपण डायग्राम मध्ये ते क्लिअर करूया. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीची इंट्रोडक्शन तुमच्या लक्षात आले असावे. आता आपल्याला काय घ्यायचे, तर मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम फॉर दॅट होमोन्यूक्लिअर ॲटम्स फ्रॉम हायड्रोजन टू निऑन म्हणजे H2 टू Ne2. ॲटॉमिक नंबर दोघांचा मिळून 2 हायड्रोजनचा आणि Ne2चा 20. आपल्या सिलेबसला टोटल ॲटॉमिक नंबर 20 पण मॉलिक्युलर डायग्राम आहेत. मग त्याच्यामधली त्याची स्टॅबिलिटी असेल, त्यानंतर त्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर असेल, त्यानंतर त्याची बॉन्ड ऑर्डर सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्याबद्दल पण आपल्याला डिटेल बोलणार आहे. मग याच्यासाठी एक काम करतो, आता याच व्हिडिओमध्ये जर घेतलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आपला, तर मी याच्या डायग्रामचा व्हिडिओ नवीन बनवतो, म्हणजे आणखीन तुम्हाला जरा थोडंसं सोपं जाईल, म्हणजे मलाही ते डिटेलमध्ये सांगताना व्यवस्थित लक्षात येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.